नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी आपण घेऊन आलेलो आहे. तर प्रश्न पहा, सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा DGAFMS महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर उत्तर आहे आरती सरीन. पुढील प्रश्न आहे, भारतीय क्रिकेट संघाचे मायदेशात सलग किती कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे? उत्तर आहे 18 वेळा. पुढील प्रश्न पहा, पेरूतील लिमा येथे सुरू असलेल्या ISSF ज्युनियर जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल प्रकारात पार्थ राकेश माने याने वैयक्तिक आणि सांघिक गटात किती सुवर्णपदक पटकावले आहे? तर एकूण किती पटकावले आहे? 2. पुढील प्रश्न पहा, साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन अंडर-17 चॅम्पियनशिप स्पर्धा 2024 कोणत्या देशाने जिंकली आहे? उत्तर आहे भारत. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे आणि खूप महत्त्वाचा प्रश्नसुद्धा आहे. नेक्स्ट प्रश्न पहा, अनुराग जैन यांची कोणत्या राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे मध्य प्रदेश. त्यानंतरचा प्रश्न पहा, भारत आणि कझाकिस्तान यांच्यात काजिंद 2024 संयुक्त सैन्य अभ्यास कोठे आयोजित करण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे उत्तराखंड येथे आयोजित करण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न पहा, जम्मू आणि काश्मीरचे 18वे पोलीस महासंचालक DGP कोण आहे? उत्तर आहे नलीन प्रभात. प्रश्न पहा, कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा प्लेयर ऑफ द सिरीजचा पुरस्कार जिंकणारा खेळाडू कोणता आहे? तर बघा, पहिला आहे मुथय्या मुरलीधरन, तो सुद्धा 11 वेळा आहे, आणि रविचंद्रन अश्विन 11 वेळा. जर भारतीय खेळाडू विचारला फक्त तर रवींद्रचंद्र अश्विन हा लिहायचा, आणि जर फक्त प्लेयर ऑफ द सिरीज जर विचारला तर ह्या दोनपैकी एक ऑप्शन राहिलं तरी टिक करायचं. पुढील प्रश्न पहा, INS तारीन या खास बोटीतून 2 महिला अधिकारी तब्बल 40,000 किलोमीटर समुद्र प्रवास करणार आहे. त्या परिक्रमाचे नाव काय? तर उत्तर आहे नाविक सागर परिक्रमा. खूप महत्त्वाचा आहे, लेटेस्ट प्रश्न आहे. पुढील काही महत्त्वाचे पॉईंट बघूया याबद्दल. तर बघा, हिंदी महासागर आणि प्रशांत महासागर सोबतच अटलांटिका महासागरातून या 2 महिला अधिकाऱ्यांचा प्रवास असणार आहे. हे लक्षात ठेवा, कोणते कोणते महासागर आहे, तर हिंदी महासागर, प्रशांत आणि अटलांटिका. पुढील प्रश्न पहा, भारत आणि कझाकस्तान संयुक्त लष्करी सराव कोणता? तर काजिंद 2024, आणि आताच आपण बघितलं हा कुठं होणार आहे, तर उत्तराखंडमध्ये. तर बघा, त्याबद्दल काही आणखी पॉईंट बघूया. 8वी आवृत्ती सूर्या फॉरेन ट्रेनिंग नोड ऑल उत्तराखंड येथे सुरू झाले. तर हा सराव 30 सप्टेंबर ते 13 ऑक्टोबर 2024 या कालावधीत होणार आहे. तारीखसुद्धा लक्षात ठेवा. आणि याची सुरुवात केव्हा झालेली आहे? तर पहा, काजिंद 2024 हा संयुक्त सराव 2016 पासून दरवर्षी आयोजित केला जातो. तर हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवा, कारण की युद्ध सराव हा कोणत्याही परीक्षेमध्ये महत्त्वाचा पॉईंट आहे. पुढील प्रश्न पहा, सशस्त्र सेना वैद्यकीय सेवाच्या महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे व्हाईस ॲडमिरल आरती सरीन. याबद्दल काही महत्त्वाचे पॉईंट बघूया. सशस्त्र दल वैद्यकीय सेवा प्रमुख म्हणून नियुक्ती झालेल्या त्या पहिल्या महिला अधिकारी बनल्या आहेत, आणि भारतीय सशस्त्र दलात सेवा देणाऱ्या सर्वोच्च श्रेणीतील महिला अधिकारी देखील आहेत. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यांनी भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दलाच्या वैद्यकीय सेवा महासंचालक म्हणून सुद्धा काम केले आहे. पुढील प्रश्न पहा, सन 2022-23 या वर्षाच्या शिवछत्रपती पुरस्कार कोणाला मिळाला? तर याचं उत्तर आहे भारताचा धावपटू अविनाश साबळे याला. तर त्याच्यासोबतच प्रदीप गंधे यांना जीवन गौरव पुरस्कार मिळाला. पुढील प्रश्न पहा,
महाराष्ट्रातील पहिला जल पर्यटन महोत्सव कोठे होणार आहे? तर याचं उत्तर आहे जळगावातील मेहरून येथे. तर पहिला आहे तर महत्त्वाचा आहे म्हणून लक्षात असू द्या. आणि आपल्या महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री कोण आहे? तर गिरीश महाजन साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झाले आहे. पुढील प्रश्न पहा, खो खो विश्वचषक स्पर्धा 2025 कुठे होणार आहे? तर उत्तर आहे भारत. आणि ही कोणती स्पर्धा असणार आहे? पहिली स्पर्धा असणार आहे भारतामध्ये होणारी खो खोची. पुढील प्रश्न पहा, संभाजी राजेंच्या स्वराज्य संघटनेला निवडणूक आयोगाकडून पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे. तर त्यांचं चिन्ह कोणतं आहे? तर सप्तकिरणांसह पेनांची नीव हे त्यांचं चिन्ह आहे. तर खूप महत्त्वाचं आहे कारण की आता विधानसभेच्या निवडणूक आहे तर प्रश्न येऊ शकतो. पुढील प्रश्न पहा, अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली? तर उत्तर आहे आनंदराव अडसूळ यांची. तर धर्मपाल मेश्राम यांची उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे. स्थापना बघा 19 फेब्रुवारी 2004. मुख्यालय बघा दिल्ली. मंत्री जबाबदार आदिवासी व्यवहार मंत्री असते. सध्याचे अध्यक्ष आहे श्री अंतर सिंग आर्य. नेक्स्ट प्रश्न पहा, लिमा पेरू येथे सुरू असलेल्या ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कोणी सुवर्णपदक जिंकले? तर उत्तर आहे पार्थ माने याने. तर यातले काही महत्त्वाचे पॉईंट बघूया. महाराष्ट्राच्या 16 वर्षीय पार्थ माने याने ज्युनियर पुरुषाच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. पुढील प्रश्न पहा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या IEP प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने वन नेशन वन स्टुडंट ID धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी अपार ID काढण्याचा निर्णय घेतला आहे. तर अपारचा फुल फॉर्म काय? ऑटोमेटेड परमनंट अकॅडेमिक रजिस्ट्री हा आहे. त्याबद्दल काही महत्त्वाचे पॉईंट बघूया. या IDमुळे विद्यार्थ्यांना एक विशेष क्रमांक मिळणार आहे. या IDच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती डिजिटल स्वरूपात पाठवण्यात येणार असून ती हवी तेव्हा ऑनलाईन पाहता येणार आहे. तर त्यामुळे एका महिन्यात 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना अपार ID उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पुढील प्रश्न पहा, सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी 25वा लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर आहे राजश्री बिर्ला यांना. नेक्स्ट प्रश्न पहा, मुंबईच्या कुर्ला येथील शासकीय औद्योगिक संस्थेचे नामकरण काय करण्यात आले आहे? उत्तर आहे महाराणा प्रताप शासकीय अधिकारी संस्था. पुढे बघा, प्रशांत किशोर यांनी स्थापन केलेल्या पार्टीचे नाव काय आहे? तर जनसुराज्य हे पार्टीचं नाव आहे. पुढील प्रश्न पहा, पार्थ प्रतिमदास महापात्रा यांनी कोणता पुरस्कार मिळाला? तर उत्तर आहे माशेलकर पुरस्कार मिळाला आहे त्यांना. नेक्स्ट प्रश्न पहा, दिलीप घेवारे यांना कोणता पुरस्कार मिळाला आहे? तर उत्तर आहे जैन समाज रत्न पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. पुढील प्रश्न पहा, कसोटी क्रमवारीत कोणता खेळाडू अव्वल स्थान पटकावले आहे? तर कोणत्या खेळाडूने? बुमराह याने पटकावलेले आहे. पुढील प्रश्न पहा, भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 कोणाच्या हस्ते सभागृहामध्ये सादर करण्यात आला आहे? तर उत्तर आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी. पुढील प्रश्न पहा, कायम चूर्णचा सदिच्छा दूत कोण आहे? तर उत्तर आहे किकू शारदा. पुढील प्रश्न पहा, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 27,000 धावा पूर्ण करणारा विराट कोहली हा कितवा भारतीय क्रिकेट खेळाडू ठरला आहे? तर उत्तर आहे दुसरा. पुढील प्रश्न पहा, आंतरराष्ट्रीय क्रिकेट कसोटीमध्ये 300 विकेटचा पल्ला गाठणारा कोणता भारतीय क्रिकेट संघाचा पहिला लेफ्ट आर्म स्पिनर ठरला? उत्तर आहे रवींद्र जडेजा. नेक्स्ट प्रश्न पहा, जागतिक वारसा समितीच्या 46व्या बैठकीचे आयोजन भारतात कोठे करण्यात आले आहे? उत्तर आहे नवी दिल्ली. नेक्स्ट प्रश्न पहा, महाराष्ट्र राज्य सरकारने आर्य वैश्य
समाजासाठी कोणते आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे? उत्तर आहे श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ. पुढील प्रश्न पहा. UPSC पूर्व पास झालेल्यांना 1 लाखाचे आर्थिक सहाय्य देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने राजीव गांधी नागरी अभयहस्तम योजना सुरू केली? उत्तर आहे तेलंगणा सरकारने. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न. पुढील प्रश्न पहा. महाराष्ट्र शासनाने सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून त्याचे मुख्यालय कोठे असणार आहे? उत्तर आहे नागपूर. पुढील प्रश्न पहा. कोणत्या भारतीय खेळाडूंना टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आले आहे? उत्तर आहे विजय अमृतराज, लिएंडर पेस. नेक्स्ट प्रश्न पहा. उदयनिधी स्टॅलिन यांची कोणत्या राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे तामिळनाडू. पुढील प्रश्न पहा. कोणत्या दिवशी दरवर्षी राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिन साजरा केला जातो? उत्तर आहे 1 ऑक्टोबर. पुढील प्रश्न पहा. महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑथॉरिटीच्या महारेराच्या अध्यक्षपदाचा कारभार कोणी स्वीकारला आहे? उत्तर आहे मनोज सौनिक. पुढील प्रश्न पहा. 2 ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंती दिवशी कोणता दिवस साजरा केला जातो? तर उत्तर आहे अहिंसा दिवस.